नमस्कार. अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 1 ते 9. धृतराष्ट्रास बोले संजय, ऐका तो अभिप्राय. योगरूपाचे केले कथन, कृष्णाने अर्जुनास. ब्रह्मरसाचा सोडला उपवास, सहजी बोलला नारायण. आणि आम्ही झालो प्राप्त, पाहुणे म्हणूनी अचानक. नकळे किती ते दैव थोर, तहानले लागेई कुणी जल. घोट घेता कळे त्यास, पाणी नसे ते तर अमृत. तुम्हाही वाटे तसेच, मिळण्यास वाटे जे असंभव. ब्रह्मज्ञान मिळे हे अचानक, धृतराष्ट्र म्हणे तू पुढे बोल. उमगले मग संजयास, पडे पुत्र प्रेमाचा घेराव. धृतराष्ट्राचे हृदयास यावेळी. संजय हसला मनातच, मग बोलला स्वतःशीच. बोललो मी हे अतिव सुंदर, पण म्हातारा होतसे मोहवश. कशास रुचेल हे त्यास, काय पाहिल जो जन्मांध. उघड बोलता संतापेल, भिवनी झाला संजय मूक. स्वतः गेला मात्र हरखून, कृष्णार्जुन संवाद ऐकून. त्या आनंदाने होऊन तृप्त, सादर ऐकवे धृतराष्ट्रास. धृतराष्ट्राला संजय म्हणतो, आता योगरूपाचं जे कथन भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेलं आहे ते ऐकावं. ब्रह्मरसाचा जणू काही उपास आता सोडलेला आहे आणि सहजीच अगदी तो नारायण बोलता झालाय. आणि अचानक हे सगळं ऐकायला आम्ही सुद्धा तिथे उपलब्ध झालेलो आहोत. आता हे कळतच नाही आहे की आपलं तरी नशीब किती थोर आहे. एखादा कुणी तहानलेला तोंडामध्ये पाण्याचा घोट घेतो आणि नंतर त्याला कळतं की ते पाणी नसून ते तर अमृत होतं. तुमचं आमचंही अगदी तसंच झालेलं आहे. जे मिळायला अगदी असंभव किंवा अशक्य आहे, त्या आपल्याला अचानक हे ब्रह्मज्ञान अगदी थेट मिळतंय. तेव्हा धृतराष्ट्र त्याला म्हणतो, अरे संजय, हे बोलणं बाजूला ठेव आणि तू पुढे काय ते बोल. मग संजयाच्याही लक्षात येतं की ह्या धृतराष्ट्राला पुत्रप्रेमाने घेराव घातलेला आहे. तो मनातल्या मनात हसतो
आणि मग स्वतःशीच म्हणतो, मी हे इतकं सुंदर बोलतोय, पण हा म्हातारा पहा कसा मोहवश झालाय ते. अर्थात जो जन्मांध आहे त्याला हे सगळं कशाला रुचेल. आणि जर आपण हे उघड बोललो तर हा म्हातारा आपल्यावरती चिडेल की काय. अशा भीतीने संजय अगदी मूक होऊन जातो, पण स्वतः मात्र आनंदाने हरखून गेलेला असतो. श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद ऐकून तो अगदी तृप्त होऊन गेलेला असतो. तर अशा धृतराष्ट्राचे बोल आता आपण ऐकावेत. अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 1 ते 9. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 10 ते 17. सहाव्या अध्यायातील संजयाचे बोलणे चतुर. जसे क्षीरसागरातून अमृताची झाली निवड. गीतासार म्हणावे यास विवेक सिंधूचा पैल तीर. अष्टांग योगाचे भांडार उघडलेले सताड. आदिमायेचे विश्रामस्थान वर्णनास वेद असमर्थ. गीतारूपी वेलीचा अंकुर लागे येथे वाढीस. असा हा 6वा अध्याय अलंकारांनी सजून धजून सांगितला समजावून. करावे त्याचे श्रवण. मराठीतील हे प्रतिपादन काय वर्णू त्याचे कौतुक. शब्दरचना करीन रसाळ अमृतास जिंकेल शपथेवार. अक्षरांचे ह्या ऐकता सूर नादराग वाटती फिकट. इतुके त्यांचे आकर्षण उणावे परिमळाचा दरवळ. करण्यास त्यांचे श्रवण कानांस जिव्हा फुटतील. रसाळपणाचा इतुका लोभ चढाओढ होईल इंद्रियात. शब्द हा कानांचा विषय जिव्हा म्हणेल त्यास रसाळ. नासिकेसही मग वाटेल माझ्याच साठी हा परिमळ. अष्टांग योग या 6व्या अध्यायामध्ये संजय धृतराष्ट्राला इतकं चातुर्यपूर्वक बोलत असतो जणू काही क्षीरसागरामधून
अमृताची निवड झालेली आहे. गीतेचं सार असंच ह्या अध्यायाला म्हणावं लागेल, जे आपल्याला विवेक सिंधूचा पहिलं तीर दाखवेल, किंवा ह्या अध्यायामधून आपल्याला अष्टांग योगाचं सताड उघडलेलं भांडारच जणू काही दिसणार आहे. जिथे आदिमाया निवासासाठी येते किंवा विश्राम करते, असा हा 6वा अध्याय, ज्याचं वर्णन करण्यासाठी स्वतः वेदसुद्धा असमर्थ ठरतील. याच अध्यायामध्ये गीतारूपी वेलीचा अंकुर वाढीला लागेल. तर असा हा 6वा अध्याय, तो अलंकारांनी सजून धजून नटून मी तुम्हाला समजावून सांगेन आणि आपण सर्वांनी त्याचं श्रवण करावं. अलंकार हे सुंदर दिसण्यासाठी किंवा सौंदर्य वाढवण्यासाठी परिधान केले जातात. तसंच माझ्या या वर्णनात्मक अलंकारांनी ह्याचं सौंदर्य पूर्णपणे वाढवायचा मी प्रयत्न करीन, असं ज्ञानेश्वर माऊली सर्व संतांना सांगतायत. तेव्हा आपण सर्वांनी ते ऐकावं. माझं हे मराठीमधलं जे प्रतिपादन आहे, त्या मराठी भाषेचं कौतुक मी काय वर्णन करू. ह्या मराठीमधली शब्दरचना मी इतकी रसाळ करायचा प्रयत्न करीन की जणू काही त्यातला रसाळपणा किंवा त्यातलं माधुर्य हे अमृतालासुद्धा शब्देवार जिंकून घेईल. ह्यामध्ये ऐकू येणाऱ्या अक्षरांचे जे स्वर असतील, त्यापुढे नाद आणि रागही फिकट वाटायला लागतील. तसंच ह्या शब्दांचं, ह्या अक्षरांचं आकर्षण इतकं मोठं असेल की ज्याच्या पुढे परिमळाचा म्हणजे सुगंधाचा दरवळसुद्धा फिका वाटायला लागेल. त्याचं श्रवण करण्यासाठी जणू काही कानाला जिव्हा फुटतील. म्हणजे कानावरती नुसतं शब्द पडून भागणार नाही, तर त्या कानांना असंही वाटायला लागेल की आपण त्यातल्या रसाळपणाचा आस्वाद घ्यावा आणि जिभेच्या रूपाने आपण त्याचा स्वाद चाखावा. अशा रीतीने रसाळपणाचा लोभ इतका वाढीस लागेल की सगळ्या इंद्रियांमध्ये चढाओढ निर्माण होईल. तेच एकमेकांमध्ये स्पर्धा करायला लागतील. शब्द हा खरं तर कानांचा विषय. तेव्हा कान म्हणतील की हे शब्द जणू काही माझ्यासाठी आहेत. जिव्हा त्याला रसाळ म्हणेल आणि म्हणेल त्याचा स्वाद मीच चाखणार. त्याच्यामुळे जीभसुद्धा म्हणेल हे सर्व शब्द माझ्यासाठी आहेत. मग नाकालाही असं वाटायला लागेल की ह्या शब्दांचा जो सुगंध किंवा परिमळ आहे तो माझ्यासाठी आहे. इतकं सुंदर वर्णन ज्ञानेश्वरांनी सुरुवातीला केलेलं आहे 6व्या अध्यायामध्ये. अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 10 ते 17. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 18 ते 24. सुगंधी तरसाळ होतील शब्द, नवल असा त्यांचा ओघ. नेत्रांच्या पडता दृष्टीस, म्हणतील त्यांना रूपाचे भांडार. पूर्ण होता अवघे पद, अंतर्मन घेईल बाहेर धाव. सरसावून दोन्ही हस्त, आलिंगन देण्या उत्सुक. इंद्रिये ही अशी खास, शब्दांशी करतील गट. शब्द ही त्यांना सुखावतील समानतेने. एकटा असोनी जसा सूर्य, पसरून आपुले सहस्र किरण. जागवितो या सृष्टीस,
होवोनी प्रेममय. असे शब्द हे असामान्य, विस्तृत आणि व्यापक, करता त्यांचे श्रवण, चिंतामणीचे त्यात गुण. शब्दांचे या झाले ताट, मोक्षरूपी पक्वान्ने त्यात. मेजवानी असे हा ग्रंथ, निष्काम अशा पुरुषांच. आत्मप्रकाश नित्य नूतन, ठाण दिवा घेऊन पंक्तीस. जेवतो जो इंद्रियांचे नकळत, कैवल्य रूप पक्वान्नाचा होतसे लाभ. घेण्यास हे भोजन सुख, झुगारावा श्रवणाचा बंध. श्रोत्यांनी घ्यावा उपभोग, अंतर्मुख करूनी मन. 6व्या अध्यायाचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज असं सांगतात की माझ्या या मराठीमध्ये मी यांचं जे वर्णन करीन ते प्रत्येक इंद्रियाला विविध पद्धतीने सुखावून टाकेल. सुगंधित आणि रसाळ असे ते जेव्हा शब्द होतील तेव्हा त्यांचा अत्यंत नाविन्यपूर्ण आणि नवल असा ओघ व्हायला लागेल. ते जेव्हा नेत्रांच्या दृष्टीला पडतील तेव्हा नेत्र म्हणतील हे तर रूपाचं भांडार आहेत, तेव्हा हे शब्द म्हणजेही माझेच आहेत. संपूर्ण पद जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तुमचं अंतर्मन बाहेरच्या बाजूला धाव घेईल आणि स्वतःचे दोन्ही हात पसरून त्या शब्दांना आलिंगन द्यायला उत्सुक असेल. तर अशी ही इंद्रिय अगदी खास पद्धतीने ह्या शब्दांशी लगट करतील आणि हे शब्दसुद्धा त्या सर्व इंद्रियांना संपूर्ण समानतेने एकसारखं सुख देतील. जसं की सूर्य आपल्या सहस्र किरणांनी या जगाला एकाच वेळेला अत्यंत प्रेममय होऊन जाग करतो तसंच. तर असे हे शब्द जे असामान्य आहेत, विस्तृत आहेत आणि व्यापक आहेत, त्यांचं श्रवण केल्याने जणू काही चिंतामणी रत्नच हाती यावं असाच काहीसा अनुभव येईल. जणू काही या शब्दांचं ताट करावं आणि त्याच्यामध्ये मोक्षरूपी पक्वान्न वाढावीत असा हा ग्रंथ म्हणजे निष्काम पुरुषांना एक प्रकारची मेजवानीच. त्या पंक्तीमध्ये सुद्धा आपला आत्मप्रकाश जो नित्य नूतन असा आहे जणू काही ठाण दिवा म्हणून पंक्तीच्या बाजूला ठेवावा आणि आपल्या इंद्रियांच्या नकळतच ह्या संपूर्ण पक्वान्नांचं आपण जेवण करावं. कैवल्य रूप पक्वान्नांचा अशा रीतीने लाभ घेतला तर हे जे भोजन सुख मिळणार आहे ते अपरिमित असं असेल. हे सुख मिळवताना जणू काही श्रवणाचा बंध आपण झुगारून द्यावा. म्हणजे हे शब्द, त्याचा आशय, त्याचा अर्थ हा फक्त श्रवण करून कानांपुरता मर्यादित न ठेवता आपलं मन अंतर्मुख करून त्या संपूर्ण श्रवणाचा उपभोग घेता यावा. अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 18 ते 24. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 25 ते 31. शब्दरूपाची गवसणी काढून ब्रह्मरूपी अर्थ जो आत त्याच्याशी भावे तद्रूप
सुखात रंगावे सुखेनैव चित्त होता हळुवार उपयुक्त तेव्हा हे निरूपण अन्यथा हे केवळ मूकबधिरांचे कथानक राहू द्यात ते बाजूस श्रोत्यांची कशाला निवड जे असती निष्काम तयांचाच यात अधिकार आत्मज्ञानाची गोडी ज्यांस संसार स्वर्ग टाकती ओवाळून त्या वाचून दुसरे कोण घेतील ना यात रस चंद्राची ओळख नसे कावळ्यास विषयासक्तास हे न कळेल शीतल असे जे चंद्रकिरण आवडती ते चकोरास सज्ञानांचा हा विषय अज्ञानांना अपरिचित न बोलावे काही अधिक म्हणूनच या समयी वाटले उचित बोलून गेलो मी म्हणून संतांनी करावे मजला माफ सांगतो जे बोले श्रीरंग अष्टांग योग अध्यायामध्ये आता जे वर्णन होणार आहे ते प्रत्येकाने अंतर्मुख होऊन ऐकणं गरजेचं आहे. हे सांगताना ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात, शब्दरूपाची गवसणी आपण काढून टाकावी. म्हणजे फक्त जे आपण ऐकणार आहोत त्याच्याकडे शब्द म्हणून न बघता त्यामध्ये लपलेला जो ब्रह्मरूपी अर्थ आहे त्याकडे लक्ष द्यावं आणि त्याच्याशी तद्रूप होऊन त्या सुखामध्ये सुखानेच रंगून जावं. एकदा का चित्त असं हळूवार झालं की आत्ता जे निरूपण मी करणार आहे त्याचा खरा उपयोग होईल. नाहीतर ह्याला केवळ मूकबधिरांचंच कथानक म्हणावं लागेल. आता हे बाजूला ठेवूया. उगीच श्रोत्यांची निवड कशाला करायची. जे जे निष्काम असतील त्यांचाच ह्याचा अधिकार आहे. आत्मज्ञानाची गोडी ज्यांना असेल ते स्वतःहूनच संसार आणि स्वर्ग यावरून ओवाळून टाकतील आणि त्या वाचून जे दुसरे कोणी असतील ते यात मुळीच सुद्धा रस घेणार नाहीत. जशी कावळ्याला चंद्राशी ओळखच नसते तसंच जे विषयासक्त आहेत त्यांना हे कळणारच नाही. शीतल असे जे चंद्रकिरण आहेत तेच जसे चकोराला आवडतात तसेच जे अंतर्मुख होणारे निष्काम आत्मज्ञानी पुरुष आहेत त्यांनाच आत्ता ह्या विषयामध्ये स्वारस्य वाटेल. तेव्हा हा जो विषय आहे तो केवळ सज्ञानांसाठीच आहे आणि अज्ञानांना याचा जरासुद्धा परिचय नाही. म्हणूनच मी आता अधिक काही बोलत नाही. आत्ता इथे या वेळेला जे बोलणं मला योग्य वाटलं ते मी बोलून गेलो. त्याकरता संतांनी मला माफ करावं. आता मी तुम्हाला श्रीरंग काय म्हणाले हे सांगतो. अध्याय क्रमांक 6 ओवी क्रमांक 25 ते 31. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 6 ओवी क्रमांक 32 ते 39.
आकलनास जे असे कठीण, क्वचित होईल शब्दातून व्यक्त. दिव्य प्रकाशी जे निवृत्तीनाथ, पाहीन मी त्या उजेडात. अतींद्रिय ज्ञानाचे येता बळ, पाहीन जे डोळा नाही दिसत. सोन्याचे काय कौतुक, परीस येता हातात. सद्गुरुचे असता कृपा छत्र, काय होणार नाही प्राप्त. मजवर असे ती अलोट, म्हणती ज्ञान देव. त्याचाच घेऊनी आधार, करेन मी हे व्याख्यान. अरूप जरी असेल ब्रह्म, दाविन त्याचे स्पष्ट रूप. जरी असेल ते इंद्रियातीत, तरी ऐसे काही करीन. इंद्रियेही अनुभवतील ब्रह्मानंद. ऐका कान देऊन, यश लक्ष्मी अन औदार्य. ज्ञान वैराग्य तथा ऐश्वर्य, षड्गुण जेथे करती वास. असा जो तो भगवंत, सोबती तो असे जान्स. करतात सर्व संग परित्याग, ऐक म्हणे अर्जुनास. ऐक अर्जुना या जगात, कर्मयोगी जो निष्काम. तो अनसन्यासी असती एक, निराळे नकोस समजू त्यास. यानंतर पुढे जाऊन ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, समजायला किंवा आकलन व्हायला जे कठीण वाटेल ते मी शब्दातून व्यक्त करीन, परंतु निवृत्तीनाथ जे स्वतः दिव्य प्रकाशी आहेत त्या उजेडामध्येच मी हे सगळं व्यक्त करू शकेन. अतींद्रिय ज्ञानाचं बळ एकदा आलं की जे डोळ्याला दिसत नाही ते सुद्धा जसं दिसायला लागतं तसंच ते मी तुमच्यापर्यंतही पोचवू शकेन. जेव्हा केव्हा कुणाच्या हातामध्ये परीस येतो तेव्हा त्याला सोन्याचं काही कौतुक उरतं का? तसंच सद्गुरूचं कृपाछत्र जर माझ्यावर असेल आणि ते जर माझ्यावर अलोट प्रेम करत असतील तर मला काय नाही प्राप्त होणार. आणि त्याचाच आधार घेऊन मी हे इथून पुढचं व्याख्यान करीन. अरूप असलेलं ब्रह्म म्हणजे ज्याला रूप नाही, जे डोळ्याला दिसत नाही, ते स्पष्ट करून मी दाखवायचा प्रयत्न करीन. तसंच जे जे इंद्रियांना समजण्याच्या पलीकडचं आहे त्याचाही अनुभव आपल्याला घेता येईल आणि तो ब्रह्मानंद सर्व इंद्रिय अनुभवतील असं काहीही मी करून दाखवीन. तेव्हा आता आपण सर्वजण कान देऊन ऐकूयात. यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे षड्गुण जिथे राहतात असा जो तो भगवंत, तो ज्याच्या सोबत असेल तो नक्कीच सर्व संग परित्याग करू शकेल. तेव्हा भगवान श्रीकृष्ण
अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना ऐक, या जगामध्ये जो निष्काम कर्मयोगी आहे तो आणि संन्यासी हे एकच आहेत, त्यांना तू वेगळं समजू नकोस. अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 32 ते 39. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 40 ते 47. नावे जरी आहेत भिन्न, तोच असे फक्त दुजा भाव. योग तोच होय संन्यास, ब्रह्मस्वरूपाचे ठाई समान. व्यक्ती कधी असते एक, क्वचित त्यास नावे अधिक. दोन रस्ते जसे मिळतात, एकाच मुक्कामास. स्वभावतः जलही एक, दिसे वेगळे घागरींमधून. तसेच योग संन्यास, दिसावयास फक्त विविध. अर्जुना तू हे ऐक, कर्माचे करुनी आचरण. जो न होई फलासक्त, तोच योगी जगमान्य. अहंकारा वाचुनी सहज, पृथ्वी उजविते वृक्षादिक. अपेक्षा नाही ठेवत, फळांची त्या. कुलक्रमातील जीव ही वाट, वर्णाश्रम धर्मास अनुसरून. जे जे होतसे प्राप्त, ते ते जातो तो करीत. कर्म करतो तो व्यवस्थित, तयात नसे मी पण. बुद्धीनेही नाही पोचत, फळाप्रत. तोच संन्यासी होय, अर्जुना तू ऐक नीट. समज त्यास योगी राज, खात्रीनेच. निष्काम कर्मयोगी आणि संन्यासी हे एकच आहेत असं सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अरे नावं जरी वेगळी असली तरी नावाचा असा तो एकच फक्त दुजाभाव असतो. जो योग आहे तोच संन्यासही आहे आणि ब्रह्मस्वरूपाच्या ठाई दोन्हीही समानच आहेत. जसं की कधीकधी एकच व्यक्ती असते पण क्वचित त्याला एकापेक्षा अधिक नावं असतात. दोन रस्ते असतात पण पुढे जाऊन ते एकाच मुक्कामाला मिळतात. स्वभावतः पाहायला गेलं तर जळ किंवा पाणीही एकच आहे पण घागरींमधून ते वेगळं वेगळं दिसतं. तसंच योग आणि संन्यास दिसायला जरी वेगळे दिसले तरी ते दोन्हीही एकच आहेत. कर्माचं आचरण करून जो फलासक्त होत नाही तोच योगी जगन्मान्य समजावा. कोणताही अहंकार न ठेवता पृथ्वीच्या पोटातून वृक्षादी उगवतात आणि पृथ्वी त्यापासून मिळणाऱ्या फळांची अपेक्षाही ठेवत नाही. तसंच कुलक्रमाने वहिवाटीने वर्णाश्रम धर्माला अनुसरून जे जे कर्म आपल्याला प्राप्त झालेलं असेल ते ती व्यक्ती करत जाते.
ते कर्म तो व्यवस्थित करतोच, पण त्यामध्ये कुठलाही मीपणा नसतो आणि तो बुद्धीने किंवा मनाने सुद्धा त्यातून मिळणाऱ्या फळापर्यंत पोचत नाही. तेव्हा अर्जुना, तू हे नीट ऐक की तोच संन्यासी समज आणि त्याला तू योगीराज असं म्हण. अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 40 ते 47. धन्यवाद.